26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिन। मात्र यंदा 26 जानेवारीला देशभरातले शेतकरी ट्रॅक्टर डे पाळणार आहेत। आधीच मुंबईत जरांगेंच्या नेतृत्वात मराठा आंदोलक ट्रॅक्टर घेऊन येणार आहेत, तर दुसरीकडे शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर। त्यामुळे सरकार आणि प्रशासनाची दुहेरी परीक्षा असणार आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। 26 जानेवारीला ट्रॅक्टर डे। 500 जिल्ह्यात ट्रॅक्टर परेडचं आयोजन। मराठा आंदोलकांच्या मुंबई एंट्रीसाठीही 26 जानेवारीचा मुहूर्त। 26 जानेवारीला देशभरातल्या वेगवेगळ्या रस्त्यावर हे चित्र पाहायला मिळू शकतं, कारण संयुक्त किसान मोर्चानं 26 जानेवारीला देशभरात ट्रॅक्टर परेडचं आयोजन केलंय। प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत 20 राज्यातल्या 500 जिल्ह्यात शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर्स रस्त्यावर उतरतील अशी माहिती आहे। सरकारच्या प्रो कॉर्पोरेट आर्थिक धोरणाविरोधात ट्रॅक्टर परेडचं आयोजन करण्यात आलंय। केंद्राच्या चुकीच्या धोरणाविरोधात शेतकऱ्यांची एकजूट करणं हा देखील या परेडचा उद्देश आहे। परेडपूर्वी 20 राज्यांमध्ये 10 ते 20 जानेवारी दरम्यान जनजागरण मोहीम राबवण्यात येणार आहे। 26 जानेवारीला देशभरातील शेतकरी पुन्हा एकदा किसान रॅली काढणार आहेत ट्रॅक्टरची। दुसरीकडे मराठा समाज जो शेतकरी वर्गातून येतो तो देखील राज्यामध्ये मराठा आरक्षणासाठी मागणी करतोय। शेतकऱ्यांचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। बीजेपी हे शेतकरी विरोधी आहे आणि त्याच्यामुळे पूर्ण वर्षभर शेतकरी आंदोलन करते आहे आणि आता ते मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेलं आहे। आता 26 जानेवारीला महाराष्ट्रात शेतकऱ्यांबरोबरच मराठ्यांचे ट्रॅक्टर देखील रस्त्यावर उतरणार आहेत, कारण 20 जानेवारीला अंतरवाली सराटीतून जरांगेंच्या नेतृत्वात निघणारा मोर्चा 26 जानेवारीला मुंबईत धडकणार आणि या मोर्चाच्या दरम्यान ट्रॅक्टरचा वापर अनिवार्य असल्याचं जरांगेंनी म्हटलंय। तसंच ट्रॅक्टर अडवण्याचा प्रयत्न करू नका असा इशारा देखील त्यांनी दिलाय। कारण इतके लोक देणार, पण इतके कोण? इतक्यांना कुठे जागा आहे? करोडोत लोक आहेत। मग तुम्ही जर आमचे ट्रॅक्टर अडविणार, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार किंवा मग गाड्या अडविणार आणि त्या ट्रॅक्टरवाल्याला जप्ती म्हणणार, तुम्ही आडवावर कसं काय अडवितात बघतो मी। एकाही ट्रॅक्टरवाल्यांनी घाबरण्याचं कारण नाही, कारण ते आपल्या संरक्षणासाठी, दैनंदिन जीवनाचे गरजा भागवण्यासाठी, आपलं पोट भरण्याच्या साधनं त्याच्यात आहेत, अन्न धान्य सगळं, आणि तुम्ही ते ट्रॅक्टर अडवणार कसं काय? अडवता तुम्ही? कोण जप्त करतं बघूया। अडवलेच आणि असा काय प्रयोग केला तर देवेंद्र फडणवीस साहेब, गृहमंत्री साहेबांच्या दारातच सगळेजण जाऊन बसू, सगळेचे सगळे, नागपूरच्या बी त्यांच्या घरी आणि मुंबईच्या बी घरी। देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दारात बसायचं, उठायचंच नाही। मग करोडोच्या संख्येने त्यांच्या दारात जाऊन बसायचं। आडवा तुम्ही कसे गुन्हे दाखल करताय बघूया। कोणाला काही घाबरण्याची गरज नाही, तयारीला लागा, मागं पुढं कोणी बघू नका। काय होत नाही, गुन्हे झाले तरी काय होत नाही, गुन्हे हो द्या जातीसाठी। तेव्हा 20 जानेवारीला महाराष्ट्रातल्या विशेषतः मुंबईतल्या पोलिसांची तसेच प्रशासनाची मोठी अग्निपरीक्षा असणार एवढं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।